येत्या 3 तारखेला अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे। मात्र त्याआधी राज्याचे गृहराज्यमंत्री आणि उमेदवार डॉक्टर रणजित पाटील यांच्यावरती गंभीर आरोप होत आहेत। निवडणूक शपथपत्रामध्ये संपत्ती दडवल्याचा आरोप अपक्ष उमेदवार प्रशांत काटे यांनी केलेला आहे। पत्रकार परिषद घेत त्यांनी तसे पुरावे माध्यमांसमोर सादर केलेत। याआधी देखील 2010 मध्ये झालेल्या निवडणुकीत रणजित पाटील यांनी संपत्तीच्या विवरण प्रतिज्ञापत्रामध्ये स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या नावाने असलेल्या संपत्तीची माहिती लपवल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते विक्रांत काटे यांनी केला होता। त्यावेळी चौकशीत त्यांना क्लीन चिट मिळाली होती। विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये जी संपत्ती लपवल्याचा आरोप रणजित पाटलांवर झाला होता त्या संपत्तीचा सध्याच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख आहे। मात्र इतर संपत्ती लपवल्याचा आरोप पुन्हा रणजित पाटलांवरती झालाय। त्यांनी जो नामनिर्देशित फॉर्म भरलेला आहे निवडणुकीसाठी अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पदवीधर मतदारसंघातल्या, तर त्यामध्ये त्यांनी अशा अनेक इरेग्युलरिटीज आहेत त्यांच्या की जे त्यांनी दडवलेले आहेत संपत्ती। तर एक शेत तर त्यांनी अकोला शिवारात असताना जे त्यांनी 2003 मध्येच खरेदी केलेलं आहे ते जुने ॲफिडेव्हिटमध्ये नाही आणि नवीन ॲफिडेव्हिटमध्ये सुद्धा दर्शवलेलं नाही। तर गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्यावरती नेमके काय आरोप करण्यात आलेले आहेत यावरही एक नजर टाकूया। पायोषणी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा सध्याचा प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख नाही। 2006 पासून रणजित पाटील या कंपनीवरती संचालक आहेत। पायोषणी ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये रणजित पाटलांचे 6000 शेअर्स आहेत। पत्नी मुलीच्या नावाने अकोल्यातल्या औद्योगिक वसाहतीमध्ये 2 भूखंड आहेत। अकोल्यात गट क्रमांक 79/4 मधील 5 एकर जमीनही त्यांच्या नावावर आहे। पत्नी मुलीच्या नावाने अकोल्याच्या औद्योगिक वसाहतीमध्ये हे भूखंड पाहायला मिळतात।